नमस्कार मंडळी. आजपासून सूर्यनारायणाचे उपवास सुरू झालेले आहेत. तर ते उपवास कसे करायचे जर कोणाला माहीत नसेल तर त्यासाठी मी अगदी थोडक्यात ह्याची विधी सांगते. तर एका कळसात पाणी घ्यायचं, 5 फळं घ्यायची ताटामध्ये, हळद, कुंकू, कापूर हे सुद्धा घ्यायचं आणि उदबत्ती घ्यायची. आता पूर्व दिशेला तोंड करून जमिनीवर थोडंसं पाणी टाकून ती जागा स्वच्छ करून घ्यायची. त्याच्यावर 7 फुले व्हायची, हळद, कुंकू, तांदूळ व्हायचं, उदबत्ती लावायची, एक फळ व्हायचं आणि एक कापूर जाळायचं. त्यानंतर आपलं सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचं आणि त्यांचीसुद्धा तशीच पूजा करून घ्यायची. त्यानंतर ही सगळी पूजा झाल्यानंतर आपल्या तुळशी वृंदावनाला सुद्धा पाणी घालून त्याचीसुद्धा पूजा करून घ्यायची. हळद, कुंकू, फूल वगैरे सगळं व्हायचं. बरेच जण खूप काय काय सांगतात, पण एवढं सगळं काही करावं लागत नाही. फक्त 5 फळं लागतात. 5 दिवस उपवास करायचा, म्हणजे रात्री तो उपवास सोडायचा नाही. रथसप्तमीच्या दिवशीच तो उपवास सोडायचा. सकाळी सकाळी जेव्हा सूर्यनारायण उगवायच्या वेळी आपलं दूध उतू गेलं पाहिजे, अशा पद्धतीने. माझी गेल्या वर्षीची व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल. आता मी सकाळचा नाश्ता करायला घेतला आहे, तर त्याच्यामध्ये 2 वाट्या रवा, 1 वाटी दही घेतलं आहे आणि हे मिश्रण मी आता अर्ध्या तासासाठी झाकून ठेवलं आहे. फोडणीची तयारी केली अर्ध्या तासाने. राई, उडदाची डाळ आणि चण्याची डाळ ह्याची मी फोडणी केली होती. हिरवी मिरची अगदी बारीक वाटली आहे आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता आहे ना, तो सुद्धा फोडणीला टाकला आहे. नंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे हिंग. हे सगळं फोडणी आता मी या मिश्रणामध्ये ओतलं आहे आणि आता मिक्स करून भरपूर कोथिंबीर टाकली. हे सगळं मिक्स केलं. मी गेल्या वेळीसुद्धा ही रेसिपी केली होती, पण गेल्या वेळी काय केलं होतं ती व्हिडिओ आधी तुम्ही बघा. बन डोसा आहे ना, त्याची रेसिपी आहे ही. मग गेल्या वेळी पण केली होती ना, तर तेव्हा ना मी हे सगळं मिश्रण अर्ध्या तासाने भिजलं ना, त्याच्यावर मी वाटलं होतं मिक्सरमध्ये. पण यावेळी विचार केला आपण वाटूया नको, बघूया तरी कसं होतं आहे. आणि काय रव्यामध्ये इतकं काय ते पेस्ट तर बारीक झाली नव्हती. मग रव्याने पण छान होईल ह्या हिशोबाने मी तसं करायला गेले. पण ते ना असं फक्त फुगलं नाही, बाकी छान झालं होतं. पण जे आधी मिक्सरमधून वाटलं होतं ना, ते जास्त छान झालं होतं. म्हणून तुम्ही न वाटता करू नका. हे खरंच खूप छान बनतो हा नाश्ता. सकाळी सकाळी खूप छान आहे. आणि गडबड असेल ना आपल्याला तर, आणि खरंच सकाळची खूप गडबड असते आपल्याला, तर अशा वेळी ना हा पदार्थ नक्की करून बघा, खूप छान होतो. आणि आज मी मेथीची भाजी, भाकरी, वरण भात सगळं काही केलं होतं. कारण की हे घरी आले तर त्यांना सकाळी लवकर जेवण लागतं. पण ते म्हटले, नाही मला हेच बनवून दे जे तू त्या दिवशी नाश्ता बनवला होतास, कारण ते इथे नसतात ना. मग आता म्हटलं चला लवकर लवकर करून टाकते. आणि किती वेळ लागतो त्याला, 5 मिनिटात बनतं. फक्त भिजायला काय अर्धा तास लागतो तितकंच. मग ते करून टाकलं. पण त्यांना ते सुद्धा आवडलं, कारण गेल्या वेळी किती छान झालेलं हे त्यांना माहिती नाही ना. तर आता नेक्स्ट टाईम मी तसं करणार नाही, मिक्सरमध्ये वाटूनच करेन. आणि पूर्वाच्या केसांसाठी मी एक हेअर मास्क बनवलं आहे, ज्याने केस गळती कायमची थांबून जाते आणि केस वाढायला लागतात. केस शायनी आणि बाउन्सही होतात. पण ती व्हिडिओ आहे ना माझ्याकडून डाउनलोड करताना डिलीट झाली, म्हणून जरा वेळ लागेल, पण नक्की व्हिडिओ आज